महत्त्वाचे विषय त्यांनी तीनही वक्त्यांनी आपल्या आजच्या या व्याख्यानांमधून पुढे आणले आणि म्हणजे महादने सर, कारण ते आजच ओळख झालेली आहे त्यामुळं नाव पण त्यांचं काही फार लक्षात नव्हतं. महादने सर, अजय अहिर आणि डॉक्टर कैलास सोनवणे यांनी जे विषय मांडले आणि म्हणजे मुळात मानवी विद्याशाखेसमोरील आव्हाने आणि संधी याच्यावर व्याख्यान घेण्याची किंवा चर्चासत्र घेण्याची वेळ का आली इथपासून कैलास सोनवणे यांनी सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं की BA ला ॲडमिशन घेतलं आणि सायन्सला का नाही घेतलं, तर BA ला ॲडमिशन घेतलं की तुमची मानसिकता कशी खालावली जाते. मला तर मागून ॲडमिशन BA ला दिलं नाही याच महाविद्यालयामध्ये. 1992 ला इथेच मी ॲडमिशन मागितलं BA ला. सरांना मिळालं 12वी सायन्स झाल्यानंतर, पण मला मात्र शक्यच नाही म्हणे. एक तर 10वीला तर 11वीलाच मागितलं होतं. 11वीला कला शाखेला ॲडमिशन घ्यायचं होतं मला, परंतु मीच पाहायला आलो होतो ना महात्मा गांधीला इथं शेजारीच, आणि एवढे मार्क पडले म्हणजे 80% त्यावेळेस खूप असायचे. एवढे मार्क पडले तू कुठं आर्टला असतं का? आर्टला म्हणजे 35 जिंदाबाद, हे लोक आर्टला जातात असं तेव्हा पण होतं. त्यामुळं मला 11वीला पण ॲडमिशन मिळालं नाही, FY ला मिळालं नाही. SY BSc ला असताना सुद्धा मी परत एकदा एक प्रयत्न केला आणि BA ला ॲडमिशन मागितलं. मला इतिहासामध्ये खूप आवड होती, परंतु नाही मिळालं. आम्हाला नलावडे सर आणि सानप सर होते आणि त्यांना मी म्हटलं पण, कारण आमचं प्रॅक्टिकल सर 2 वाजता सुरू व्हायचं, 2:15 ला. आता पण कदाचित तोच टायमिंग असेल यांचा सायन्सवाल्यांचा. तर 2:15 ते 5:30-6 वाजेपर्यंत प्रॅक्टिकल चालायचं आणि 10 ला कॉलेज सुरू व्हायचं. आणि आर्टचं कॉलेज सकाळी 7 ला सुरू व्हायचं, 12-12:30 ला खतम. आणि मग मी म्हटलं की तुम्हाला सर जरा एक्स्ट्रा पगार असेल. जी ट्रिप गेली होती महाबळेश्वरला, SY ला आणि TY ला, ती बेंगलोर, मैसूर, उटी आम्ही ती ट्रिप नेली होती. सगळ्यात मोठी टूर होती. आणि ते म्हणाले की सर असं काही नाही, सगळ्या विषयांना सारखा पगार असतो. मी विद्यार्थी होतो त्यावेळेस SY BSc चा. म्हटलं मग तुम्ही इतकं 6 वाजेपर्यंत थांबता, तुम्हाला पगार कसं काय कमी आहे? मग तुमचा विषय घेण्यापेक्षा इतिहास घेतलेला फार चांगला, फार चांगले. तर ते हसायला लागले, अरे असं नसतं म्हणजे ते वर्कलोड असतो वगैरे. मला काही तेव्हा कळालं नाही वर्कलोड काय असतं. पण सायन्स आवडतच नव्हतं, करायचंच नव्हतं. पण मी सायन्स झालो म्हणजे दादा पाटील महाविद्यालयातला टॉपर आहे मी. 1995 चा डिस्टिंक्शन आहे मला. माझा विद्यापीठात पण नंबर लागला MSc ला. आणि त्यानंतर काय झालं हे सांगत नाही, पण मी इतिहासाचा प्राध्यापक आहे. मला फक्त हे सांगायचं होतं की सायन्सचे विद्यार्थी बसलेले आहेत, कॉम्प्युटर सायन्सचे, आणि आमचे थोडेफार लोक बसलेले आहेत. आणि आमच्या लोकांना म्हणजे या कला शाखेच्या लोकांना पण असं वाटत असतं की आपल्याला इंग्रजीच येत नाही, आपल्याला BA बेकार MA मोकार, कोण विचारतं? असं अजिबात नाही. हीच आव्हान आहेत आजची खरी. आपल्याला एक लक्षात घ्या, तुम्ही सायन्सचे कुठलेही विषय घ्या, कॉम्प्युटर सायन्स घ्या, इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, काही व्हा, तुमच्या म्हणजे वैवाहिक जीवन जेव्हा सुरू होतं, लग्न होतं, त्यावेळेस त्या घराची एक अर्थव्यवस्था असते. काय असते? अर्थव्यवस्था असते. पगार किती येतो, इन्कम किती आणि त्याचा एक्सपेंडिचर किती, हे तुम्हाला ते गणित मांडावंच लागतं. म्हणजे तुम्ही अर्थशास्त्र शिकलेले असाल अथवा नसाल, तसंही भारतात आर्थिक साक्षरता नावाची गोष्ट फार कमी आहे. आर्थिक दृष्ट्या तुम्ही साक्षर असा किंवा नसा, पण तुमच्या घराची एक अर्थव्यवस्था असते. आता तुम्ही विद्यार्थी जरी असाल तरी तुम्ही ज्या कुटुंबाचे घटक आहात, तुमच्या आईची वडिलांची बघा तुम्ही काय परिस्थिती, ते त्यांची एक अर्थव्यवस्था आहे. म्हणजे तुम्हाला अर्थशास्त्र माहिती असलं पाहिजे. तुम्ही घराच्या बाहेर पडले की तुम्हाला कसं वागायचं, तुम्हाला कोणते नियम आहेत, कोणते तुमचे अधिकार आहेत, कोणती तुमची कर्तव्य आहेत, भारतीय राज्यघटनेने तुम्हाला काय दिलं, हे सगळं माहीत असण्यासाठी तुम्हाला थोडं तरी राज्यशास्त्र माहिती असावं लागतं.
नंतर तुम्ही कोण आहात, कुठून आहात, तुम्ही असं का वागताय, आजच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर कुठे आहे, तर ती इतिहासामध्ये. इतिहासाची व्याख्या करतानाच आपण असं म्हणतो की इतिहास म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यामध्ये अविरतपणे चाललेला सुसंवाद, याला आपण इतिहास म्हणतो. म्हणजे तो सुसंवाद आम्ही करत असतो, तुम्ही करत असता. इतिहास ही इतकी व्यापक संकल्पना आहे, यांचं तरी राज्यशास्त्र, इट्स अ ब्रँच ऑफ हिस्ट्री. एव्हरी सब्जेक्ट इज अ ब्रँच ऑफ हिस्ट्री. हिस्ट्री ऑफ कॉम्प्युटर सायन्स, तुम्ही कॉम्प्युटर सायन्सला आहात ना, सो हिस्ट्री ऑफ कॉम्प्युटर सायन्स, हिस्ट्री ऑफ फिजिक्स, हिस्ट्री ऑफ केमिस्ट्री, हिस्ट्री ऑफ मेडिकल सायन्स, हिस्ट्री ऑफ एव्हरीथिंग. हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर, हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचर, हिस्ट्री ऑफ एव्हरीथिंग. तुम्ही काही केलं, अवकाशामध्ये यान सोडलं किंवा तुम्ही एखादा उपग्रह सोडला तर दुसऱ्या क्षणाला इट बिकम्स हिस्ट्री. त्यामुळे इतिहासाच्या म्हणजे व्यापकता एवढी प्रचंड आहे, पण आपण करत नाही, ते आपल्याला माहीत नसतं. आपल्याला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला असं वाटत असतं BA च्या विद्यार्थ्यांना, आणि विशेषतः अलीकडच्या काळामध्ये कोविड नंतर वर्गातली उपस्थिती खूप कमी झालेली आहे. हे विद्यार्थी तिकडून का आणलेत? जर BA चे विद्यार्थी असतील, BA चे विद्यार्थी इतिहासाचे, राज्यशास्त्राचे, अर्थशास्त्राचे विद्यार्थी जर उपस्थित असतील तर ह्या तुम्हाला असं पकडून आणलं नसतं. तुम्हाला पकडून आणलेलं हा माझा ठाम समज आहे, सार पण लावून घेतलं. म्हणजे कशाला आणावं लागतंय? तर ही मानसिकता आहे, ही घडवलेली मानसिकता आहे. सरांनी मगाशी सांगितलं की तुम्हाला ब्लेझर घालायला दिलंय, आणि आमचे लोक ब्लेझर घालायला पण नको म्हणतात, आणि तुम्ही इंग्रजीत शिकता. इंग्रजीत किती लोक शिकतात आणि सायन्स झालेले किती लोक इंग्रजी बोलतात, किती चांगले इंग्रजी बोलतात, हाही एक संशोधनाचा विषय आहे. पण तरी आमच्या आर्टचे लोक इंग्रजीबद्दल खूप म्हणजे त्याची एक वेगळ्या प्रकारची भीती त्यांच्या मनामध्ये असते. आणि म्हणून ही जी मानसिकता आहे, आपण दर्जेदार जर संशोधन केलं, दर्जेदार जर वाचन केलं, संदर्भ ग्रंथ जर वाचले, होतंय का माहितीये का, या सगळ्या प्राध्यापक जे कोणी आहेत तिथं ग्रँटेबल नॉन ग्रँटेबल यांना थोडंसं हे आवडणार नाही, परंतु आमचे हे सगळे मित्रमंडळी यांनाही वाटतं विद्यार्थी येत नाही तर बरंच आहे, विद्यार्थी नाही आला तर बरंच आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं, बरेच लोक विद्यार्थी येत नाही, हा बरं बरं ठीक आहे या आता परीक्षेला या. कारण आता कोविड नंतरच्या काळामध्ये जे आपण प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका तपासल्या तर ChatGPTची उत्तर आहे. BSc ची ही अवस्था आहे, BSc ला विद्यार्थी येत नाही, सायन्सला विद्यार्थी येत नाही, आर्ट्सला कशाला जायचं असतं कॉलेजला, घेऊ ना आपण उत्तर. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला BA ला आणि MA ला BSc ला 80% 90% मार्क पडतात, आणि आजही सर्वाधिक विद्यार्थी जे IAS होतात, भारतातलं सगळ्यात मोठं पद आहे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, हे सगळ्यात म्हणजे त्याच्यापेक्षा सुपर क्लास 1चं कोणतंच पद नाही. त्याच्यानंतर IFS किंवा IPS चा नंबर लागतो, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस किंवा इंडियन पोलीस सर्व्हिस, आणि मग बाकीचे सगळे क्लास 1 अधिकारी. हे 3 पद सुपर क्लास 1चे. आणि यांचा विषय कोणता असतो? 97% लोकांचा विषय असतो हिस्ट्री. आणि म्हणून मला पण हिस्ट्री आहे, मी तिकडून आलो इकडं तर हिस्ट्रीच घेऊन आलो UPSC, म्हणून मी नेट सेट पास झालो, इतिहासात आलो. हिस्ट्री असतो, सेकंड सब्जेक्ट असतो पॉलिटिकल सायन्स. इट्स द बेस्ट कॉम्बिनेशन, हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स. म्हणजे असं का होतं, का बरं तुमचे सायन्सचे विषय घेऊन UPSC होत नाहीत? आणि UPSCचा टॉपर असतो 51 के 52 53%चा, 55%चा पण टॉपर नसतो कधी, 53-54%च्या पुढे कोणी नसतं. आणि तुम्हाला मात्र इकडे मार्क्स पडतात आता हल्लीच्या काळात 90%, 95%. मी जवळपास 7 ते 8 वेगवेगळ्या राज्यांच्या लोकसेवा आयोगावर काम करतो, आणि तिथे गेल्यावर प्रत्येक वेळेस एक व्याख्यान द्यावं लागतं सर, की दिस इज नॉट युनिव्हर्सिटी एक्झाम, दिस इज कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. मार्क्स कसे द्यायचे याची एकदा घडी घालून दिली की सगळ्यात चांगले सर्वात उत्तम जर तुमचं पेपर असेल, लिखाण उत्तर लिहिलं असेल तर 50% मार्क दिले जातात कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये. आणि इकडं मात्र तुम्हाला असं वाटतं की आम्हाला खूप मार्क्स मिळाले. आणि आता मला तर हल्ली म्हणजे
आता ह्या माझं कॉलेज दक्षिणेत आहे ना, आपण सगळे उत्तरेत तिकडं, तू तर पुण्यात आहे म्हणा, पण आम्ही उत्तरेत सगळीकडे मी स्पॉटवर फिरलेलो आहे. माझी गाडी जरी आली निळी गाडी तरी ते विद्यार्थी म्हणायचे आले सर आज, आणि आज काय खरं नाही आपलं. खूप कॉपी केस केलेले आहेत माझ्या कॉलेजमध्ये पण आणि बाहेर पण. आणि कोविड नंतर मी सुपरविजनच केलेलं आहे. किंबहुना माझ्या कॉलेज दोन्ही कॉलेजमध्ये सोनईला किंवा नेवाशाला म्हणतात तुम्ही जाऊ नका, कारण मी गेलो तर मी पेन घेऊन जातो, मला ते जमत नाही. आणि आजकाल म्हणजे जरी मोबाईल अलाउड नसला तरी तुम्हाला माहिती आहे मोबाईल घेऊनच तुम्ही आज जाता, मोबाईल मधलं सगळं लिहिता, म्हणून सगळं तुमचं उत्तर येतात. आणि परत शिक्षकांना पण वाटतं की असं नाही करू दिलं तर विद्यार्थी येतील कुठं. त्याला आणखी एक कारण आहे, एक वेगळं कारण आहे सर. प्रत्येक वर्षी किमान प्रत्येक जिल्ह्यात 4-5 महाविद्यालय नवीन दिले जातात. एका तालुक्यात 5-5, 6-6 महाविद्यालय. दादा पाटील महाविद्यालय ज्यावेळेस होतं त्यावेळेस जामखेडला पण कॉलेज नव्हतं, करमाळ्याला होतं तरी करमाळ्याचे विद्यार्थी यायचे, जामखेडचे यायचे, बीडचे यायचे, दौंडचे यायचे, आणि मुंबई ठाण्याचे तर भरपूर विद्यार्थी इथं असायचे. हॉस्टेल होतं, हे जे आपण बसलो इथं आता इथं हॉस्टेल होतं, आणि म्हणजे जेंट्स हॉस्टेल पण होतं, लेडीज हॉस्टेल पण होतं. खूप दूरचे विद्यार्थी, आणि ज्यांना हॉस्टेल मिळत नव्हतं ते गावामध्ये रूम करून राहायचे ते विद्यार्थिनी. हे शिक्षणाचा हब म्हणून ओळखलं जाते जुन्या काळापासून, आम्ही लहान असल्यापासून. कर्जत, आणि हे कर्जत इथं एवढे विद्यार्थी यायचे. आणि आज अवस्था काय झाली की कर्जत शहरातही कॉलेज झाले आणि इतरत्रही कॉलेज झाले. आणि परत इथं जर विद्यार्थ्यांनी म्हणजे मी असताना जगदाळे सर नावाचे इंग्रजीचे प्राध्यापक होते, आणि सर काही झालं तरी ते इंटरनल असायचे. कसली परीक्षा असो, किती परीक्षा हो, स्कूटरवर यायचे, ते इंटरनल असायचे. आणि तुमच्याकडे जर कॉपी असेल, किती कुणी असो, खेळाडू असो, कुणी असो, दांडेवाडीचा असो नाही तर भरवाडीचा असो, नाही तर आणखी कुठल्या वाडीचा असो, तुम्हाला कळलं असं कुणालाही कॉपी करता येत नव्हती, कुणाची हिंमत होत नव्हती कॉपी करायची. म्हणजे विद्यापीठाचा स्क्वॉड यायचं, लांबच राहायचं, आपले स्क्वॉड असायचं. म्हणजे एक वन मॅन स्क्वॉड होतं जगदाळे सर. कॉपी होत नव्हती, आणि रॅकच्या कुठल्या कॉलेजमध्ये होत नव्हती, आरबीएनबीला पण होत नव्हती. आजची परिस्थिती जर ऐकली हरीश कडून तर भयंकर परिस्थिती आहे, भयंकर परिस्थिती आहे की काय म्हणजे. आणि सगळीकडे आहे सर, नेवाशाला पण तीच परिस्थिती आहे, आणि लोक ChatGPTचे उत्तर सगळे लिहायला लागलेले. म्हणजे वर्गात काय चालतंय आणि आपण काय, आणि कसा आपला विकास होणार आहे. विद्यार्थ्यांनी फक्त आता जे बसलेले आहेत तेच, आर्टचे असो किंवा सायन्सचे असो, जर आपला विकास व्हायचा असेल तर आपल्याला म्हणजे कॉपी करून काय होणार आहे, कॉपी करून तुम्ही आयुष्यात पुढे जाणार नाही. दॅट इज शॉर्टकट, अँड शॉर्टकट नेव्हर लीड्स टू सक्सेस. तुम्ही हे गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला शॉर्टकट मारून कॉप्या करून तुम्हाला आयुष्यात यशस्वी होता येणं शक्य नाही. फक्त पास व्हा. पास झाल्यानंतर कुठलाही कॉन्फिडन्स असणार नाही, कुठल्याही प्रकारचा कॉन्फिडन्स असणार नाही. बागडे सर आमच्याकडे आता आपले आर्टचे इतिहासाचे प्राध्यापक आहेत, इरफान हबीब बरोबर, रुमेला थापर बरोबर चर्चा करून येतात, इंग्रजीमध्ये पुस्तकं लिहितात, इंग्रजीमध्ये 2-2 तास व्याख्यानं देतात. आणि आपल्याला वाटतं की अरे हे म्हणजे मी ज्यावेळेस PhD केली, मला म्हणजे इतिहासाची माझा विषय एज्युकेशन अँड सोशल चेंज, की म्हणजे मी एज्युकेशन अँड सोशल चेंज इन महाराष्ट्र विथ स्पेशल रेफरन्स टू वुमन अँड दलित्स. त्यांनी पण पूर्ण नाव सांगितलं नव्हतं म्हणून मी सांगितलं. तर हा तुम्ही इतिहासात करता आणि इंग्रजीत का करता, हा प्रश्न होता मला. म्हणजे इतिहासाच्या लोकांनी मराठीतच करायचं असतं आपलं, आणि मराठीत करायचं कारण दुसरं की प्लॅगॅरिझम नसतं. तुम्ही कशाला हे नसता झंझट ओढून घेतली, कशाला तुम्ही इंग्रजीत करता, हे कुणी सांगितलं तुम्हाला. म्हणजे आपल्याला इकडून तिकडून कॉपी करायचे, गोळा करायचं, आणायचं, कसलं तरी फेकायचं पुढं आणि PhD व्हायची. याला अर्थ नाही, हे लोक पुढे जात नाही. मी 30 वर्षापूर्वी पोलीस सब इन्स्पेक्टर झालो होतो 1996 ला, आणि आज 30 वर्षानंतर MPSC परत पास झाले होते. म्हणजे हे कशामुळे शक्य झालं, सतत काम करत राहिल्यानं. आणि कुणाच्या संगतीत राहावे तर आपल्यापेक्षा ज्यांचं नॉलेज जास्त आहे अशाच लोकांना. आणि आम्हाला सुदैवाने कैलास सारखे, अजय आहे सारखे असे मित्र भेटले, जे सतत अभ्यासात असणारेच मित्र भेटले. त्याच्यामुळं सातत्याने कुठल्या ना कुठल्या अभ्यासाच्या विषयावर चर्चा असतात. बागडे सरांसारख्या माणसाचं मार्गदर्शन सातत्याने भेटतं.
सतत त्यांना विचारतो आम्ही, सर असं असं आहे, आणि काही विचारा सुरू असतं. एक उदाहरण सांगतो मी, इतिहासाचा माणूस किती मोठा असतो. मी बगाडे सरांच्या तोंडावर त्यांचं कौतुक नाही करत, पण माझ्याकडे 2012 साली नेवाशाला एक मी राज्यस्तरीय परिषद म्हणजे इतिहास परिषद बोलवली होती, एक कॉन्फरन्स, आणि एक आमची लाईफ सायन्सेसची नॅशनल कॉन्फरन्स होती, आणि दोघांचं एकत्र उद्घाटन होतं. आणि सोलापूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू, नाव नाही सांगत मी, ते उद्घाटक म्हणून आले होते. आणि आमचे 20 भाषक इतिहासाचे माझे उमेश बगाडे सर होते. आणि मग ते आलेच कुलगुरू, आणि कुलगुरूंनी सांगितलं, आय हॅव ट्रॅव्हल्ड ओव्हर 37 कंट्रीज अँड प्रेझेंटेड पेपर्स अँड आय हॅव बिकम व्हाईस चान्सलर. आणि आता माईच्या भाषेत बोलू का मी? आणि लोक म्हणे हा बोला सर. मग माईच्या भाषेत सांगितलं, असं झालं तसं झालं, मी RBNB ला होतो, असा होतो, हे होतो, हे ननवर इथंच राहिला आणि मी कुलगुरू झालो. आणि हे बघा, हे माझ्या बरोबर होते, इथंच राहिले. म्हणजे त्यांना ते असं काहीतरी कसपटासमोर त्यांना लेखलं, आणि मी कसा मोठा झालो हे सांगितलं. आणि ते परिषदेचं उद्घाटन वगैरे राहिलं. त्यानंतर मी उभा राहिलो, सरांचा परिचय करून दिला. सर ज्या वेळेस बोलायला उभे राहिले, विषय होता एन्व्हायरमेंट, माणूस होता इतिहासाचा. सर 1 तास 10 मिनिटं एन्व्हायरमेंटवर इंग्रजीत बोलत होते, आणि समोर बसलेले बॉटनीचे, झोलॉजीचे, लाईफ सायन्सचे जे प्राध्यापक आलेले होते ते म्हणे हे हिस्ट्रीचा नाही म्हणे, हे आमच्या बॉटनीचाच आहे. आलेला माणूस हा हिस्ट्रीचा नाही म्हणे, आमच्या बॉटनीचाच माणूस आहे म्हणे. एवढं नॉलेज आम्हाला नाही, एवढं त्यांना कसं काय माहिती? कारण आपण एव्हरीथिंग इज, मी मगाशी सांगितलं की हिस्ट्री ऑफ बॉटनी, हिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, हिस्ट्री ऑफ लाईफ सायन्सेस, हिस्ट्री ऑफ एव्हरीथिंग. आणि तो माणूस खऱ्या अर्थाने हिस्ट्री जगतोय, कारण ते करंट सायन्स वगैरे त्याच्यात काय येतं ते पण ते वाचत. ते ज्यावेळेस सर गप्पा मारत होते कुलगुरू, त्यावेळेस त्यांच्या डोक्यात होतं की मला काय बोलायचं. ते त्यांचं 20 भाषण नंतर झालं इतिहासाला, पण त्यांनी तिथं जे 1 तास 10 मिनिटं सांगितलं ते फक्त आणि फक्त एन्व्हायरमेंटवर होतं. मला सांगायचं तुम्हाला इतकं की जर आपण ताहून सुलाखून स्वतःला सिद्ध केलं, सातत्याने अभ्यास करत राहिलो तर आणि तरच आपला विकास होणार. हे मी खास विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. आणि जे नवीन शिक्षक आहेत आपल्याकडं, असा माझा एक असा एक हे आहे की फक्त आता हे कसं तरी पार पाडायचे, हे आमच्या प्राचार्याला हौस आहे. आणि आमच्या प्राचार्याने हे ठरवली एक परिषद, आणि आज सेमिनार घ्यायला लावलाय. विद्यार्थी आमचे BA चे सापडेना म्हणून तिकडून पकडून आणले, आणि आता कसं तरी मांडवा खालून जायचंय. ही वृत्ती कधीच ठेवू नका. बगाडे सरांसारखा माणूस बोलला, वाघमारे सरांसारखा माणूस बोलला, किती म्हणजे आता बसलेले फक्त प्राध्यापकांनी सांगावं मला की किती लोकांचा, त्यांनी किती लोकांच्या ग्रंथांचा उल्लेख केला, किती विचारवंतांचा उल्लेख केला. बगाडे सरांनी किती विचारवंतांची पुस्तकं तुम्हाला सांगितली. म्हणजे त्या विचारवंतांचा अभ्यास त्यांनी केलाय, त्याचा सार आपल्याला सांगत होते, पण आपलं लक्षच नव्हतं. आपलेच लोक सभागृहात नव्हते, आपलेच लोक ज्यांनी आयोजित केलं ते आयोजकच नव्हते. कदाचित काम असेल, पण म्हणजे इतकी भयंकर परिस्थिती आहे की आपल्याला ते समजतच नाही आपण काय करावं ते. हे माणूस कशासाठी आणले? वाघमारे सरांनी किती लोकांची नावं सांगितली, किती ग्रंथांची नावं सांगितली. हे लोकांनी वाचलं ना, ते हे लोक आपण बोलवले तिथं, ते तुम्हाला ऐकायला भेटतंय. आपण त्यांचं तर वाचत नाही, पण हे फुकटचं ज्ञान भेटतंय. 100 पुस्तकं त्यांनी वाचल्यानंतर त्यांना जे कळालंय त्याचा सार आपल्याला सांगायला ते आले. ते ऐकायला जवळचे मिरजगावचे, जामखेडचे, करमाळ्याचे, इथले जवळचे प्राध्यापक येऊ नये म्हणजे काय गंमत आहे? काय आपल्याला नकोच वाटतं. किंवा आता लोक येतात माझं भाषण झालं की चालू, अरे ऐका ना 2 दिवस, 1 दिवसाचं 2 दिवसाचं असतं तर ऐका. सगळे काय म्हणतात ऐका, प्रत्येक जण येणार. आता इथं यायचंय, बोलायचंय म्हटल्यानंतर अभ्यास करू नये. इथं यायचंय आणि बोलायचंय म्हटल्यानंतर म्हणजे अपवाद बघा तुम्ही. बगाडे सरांसारखा, वाघमारे सरांसारखा हे ओरिजिनल विद्वान आहेत, त्यांचा खूप अभ्यास आहे. पण आमच्या अजय असेल, आमचा कैलास असेल, माझ्यासारखा माणूस असेल, आम्हाला अभ्यास करून यावं लागतं की आपल्याला आता कुठला तरी नवीन विषय आहे. मग त्याने केलेला अभ्यास जर आपल्याला ऐकायला मिळतोय, तो ऐकायची सुद्धा वृत्ती नसते. आल्या म्हणणार सर माझं सर्टिफिकेट देता म्हणजे तो 2 दिवसाची रजा टाकणार.
तिकडे कॉलेजला DL, इथं एकच दिवस येणार, तोही दुपारी कधीतरी येणार, 5 मिनिटात ते म्हणणार अरे तुला पण मी असं सोडत माझ्याकडे आल्यावर मला कोणतं सर्टिफिकेट दे रे हरीश, मग सर्टिफिकेट घेणार आणि दुसऱ्या दिवशी आपले बाकीचे उद्योग करणार, तो इकडे त्याला काही घेत नाही. म्हणून शिक्षणाची दुरावस्था आहे. त्याला आपणही जबाबदार आहोत, आपणही गांभीर्याने हा विचार केला पाहिजे हे मी इथे सांगू इच्छितो. मला इथे अध्यक्षपदावरून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजक आणि आमचे मित्र या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर सर यांचे आणि त्यांच्या सहकार्यांचे मी मनापासून आभार मानतो. माझ्याच कॉलेजमध्ये बोलवल्याबद्दल मला विशेष आनंद झाला. म्हणूनही मी त्या सगळ्यांच्या आणि हे सगळे आमचे कॉम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी आणि आमचे BAचे सुद्धा विद्यार्थी आणि सगळेच प्राध्यापक बंधू भगिनी सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतलं. आपला सर्वांचे सुद्धा मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.